नमस्कार, मी यामिनी दळवी. पुढारी न्यूजच्या दिवाळीच्या या स्पेशल एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलोय मुंबईमधल्या एका चाळीमध्ये. ही नुसती चाळ नाहीये, ही आहे गिरण गावामधली चाळ. खरं तर आपण पाहिलेलं आहे की गिरण गाव हे कालपरत्वे बदललेलं बघायला मिळालं. मात्र मुंबईची अस्मिता असेल, मुंबईची संस्कृती, मुंबईची परंपरा हे सगळं अगदी श्वासांसारख्या जपणाऱ्या जर काही असतील तर त्या आहेत मुंबईमधल्या गिरण गावातल्या या चाळी. आणि इथली संस्कृती नेमकी काय आहे, इथलं दिवाळीचं सेलिब्रेशन नेमकं काय आहे, हे सगळं आपल्याला बघायचंय. चला बघूया. गिरण गावामधल्या चाळ संस्कृतीमध्ये आजही दिवाळीची संस्कृती आणि परंपरा कशी जपली जाते हे आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण या चाळींमध्ये आलोय. आपल्यासोबत अमन दळवी आहेत. इथले आपण त्यांच्याशी या सगळ्याविषयी गप्पा मारणार आहोत. अमन दादा, मला सांगा, इथे नेमकं काय होतं आणि त्याच्यानंतर चाळ उभी राहिली असं कळतंय? ही शतकापूर्वीची चाळ आहे. म्हणजे ह्या चाळीला जवळजवळ 100हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. जी आपली दिग्विजय मिल आहेत त्याचे जे कर्मचारी होते त्यांच्यासाठी, म्हणजे जसे आता क्वार्टर्स असतात, ऑफिसर्स स्टाफ क्वार्टर्स, तशी ही क्वार्टर्स होती. पण कालांतराने जे त्यावेळी राहिले ते त्यांच्या त्या मालकीची झाली. आता जवळजवळ इथे 6वी की 7वी पिढी म्हणजे इथे वास्तव्य करतायत. पण जे मूळ होते त्यातले अजूनही, म्हणजे ह्या टोटल 60 रूम्स आहेत, पण जे मूळ होते त्यातले अजूनही 50% लोक इथेच आहेत. आता पण आपण बघतोय की आता पण म्हणजे ही जी चाळ आपण बघतोय, सगळ्यांनी उत्तम असे कंदील लावलेले आहेत आणि छान मस्तपैकी लाइटिंग केली आहे. आपल्या रोजच्या सगळ्या रुटीन मधून वेळ काढून रात्री 3-3 वाजेपर्यंत जागून मस्त लाइटिंग करायची काय मजा येत असेल. हे आत्ताची जी आमची तरुण पिढी आहे, पहिलं कसं असायचं, आपण काट्यांचं कंदील बनवायचो. म्हणजे जवळजवळ 10-15 दिवसांपासून ते कंदील बनवण्याची प्रक्रिया चालू झाली. पण आता वेळ फार कमी आहे. मुंबई नेहमी आपली धावत असते, पळत असते, 24 तास आपण जागे असतो. आता प्रोफेशनलिझम आलेला आहे प्रत्येक गोष्टींमध्ये, त्यामुळे तो शक्य नाहीये तेवढा वेळ. तरी देखील ही सर्व मंडळी माझ्या सकट, म्हणजे आपण एक ठराविक वेळ ह्या आवडीसाठी आपल्या जपायला लागते. कारण की आपण फक्त जगायचं नसतं, आपण आवडी निर्माण करून आपल्या आवडी जपून जगायचं असतं. आणि त्याचाच भाग हा दिवाळीचा असतो. एक 10 दिवसांपासून म्हणजे आपली सगळं रात्रीची जेवणं, घरातली सर्व कामं आटोपल्यानंतर ही सर्व मंडळी एकत्र बसतात. 11 वाजता सुरुवात होते आणि साधारणतः रोज 2-2:30 वाजेपर्यंत की आज काय. आज तर ह्यावेळी तुम्ही पाहत असाल की यावेळी आपण टोपली आणि एक सगळं वेगळं असं पारंपरिक पद्धत आहे, इको फ्रेंडली आपण ही केलेली आहे. तर त्यासाठी मग त्याला कलरिंग आले, त्याला पेस्टिंग आले, त्यांना सुकवणं आलं आणि मग त्याच्यात मजा मस्ती आली, चहा पाणी आली. तर बाबा आज ह्या घरातून आहे तर उद्या त्या घरातून आहे. म्हणजे जी जुनी परंपरा फराळीची होती ती आम्ही आता जपतोय, थोडं जपण्याचा प्रयत्न करतो आणि इतरांनाही त्यातून शिकण्यासाठी आम्ही प्रेरणा देतोय. चाळ म्हटली की फक्त दिवाळी नाही, फक्त गणेशोत्सव नाही. म्हणजे खरं तर इथला गणेशोत्सव सुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहे. मात्र फक्त सणवार नाही तर इतरही घरामधल्या, जरी एखाद्याच्या घरामधलं जरा काही खुट्ट झालं की अख्खी चाळ धावून येते. म्हणजे आपले नातेवाईक असो ना असो, मात्र चाळ आपल्या सोबत आहे, ही एक हा मनामधला खरं तर ओलावा आपल्यासोबत कायम राहताना दिसतो. माझ्याच बाबतीत मी तुम्हाला अनुभव देईन. मला आलेला अनुभव, माझा आराध्य त्यावेळी एक साधारणतः 5-6 वर्षांचा होता. दिवाळीचाच काळ होता आणि मी आणि माझे मिसेस काही खरेदीनिमित्त बाहेर गेलो होतो. आणि अशा वेळी खेळता खेळता आराध्याच्या डोक्याला इथे म्हणजे जवळजवळ खूप पडली आणि आम्हाला पोचायला फार वेळ लागणार होता. त्यामुळे धावत पळत ही सर्व मंडळी घेऊन त्याला हॉस्पिटलला गेली. म्हणजे आम्ही पोहोचेपर्यंत त्याची पूर्ण ट्रीटमेंट देखील झालेली होती. तर हे असं असतं चाळीमध्ये, आपले जे असतात, नातेवाईक जे असतात ते आपल्या सोबत असतात, पण ते इथपर्यंत त्या वेळात पोहोचू शकत नाही. ही चाळ असते, ही नुसती चाळ नाहीये, त्या इथे सगळ्यांची बांधलेली नाळ आहे. हा, तर ती नाळ आम्ही बांधण्याचा प्रयत्न करतो, जपतोय, जगतोय. थोडंसं एकमेकांबाबत कधी कधी कटुता असते, पण ती क्षणिक असते. आपण आज उठतोय, उद्या उठून एकमेकांचेच आपण चेहरे पाहणार आहोत. त्यामुळे ती उद्या त्यांनी एक स्माइल दिल्यानंतर हे कुठे कुठे जाते, पण ती मजा वेगळी असते. थोडं हास्य असावं, थोडं दुःखही असावं. आणि चाळीत असं आहे ना, तुमच्या आनंदात सगळे जसे सहभागी होतात ना, त्याच्या दुप्पट तुमच्या दुःखात सहभागी होतात. ही चाळ संस्कृती आता जपत आलेली आणि ती आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय. तर दादांशी खूप भारी गप्पा झाल्यात. आपण इथला महिला वर्ग सुद्धा आहे आणि इथली तरुणाई सुद्धा आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्यासोबत सुद्धा गप्पा मारणार आहोत. चला जाऊयात. तर आपल्यासोबत इथली बच्चे कंपनी आहे, तरुणाई आहे आणि इथल्या सगळ्या
महिला वर्ग सुद्धा आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. इथली दिवाळी नक्की कशी ते सेलिब्रेट करणार आहोत याविषयी बोलणार आहोत. तू सांग, दिवाळीचं काय घेतलंस यावेळेला नवीन? कपडे. आणि फटाके वगैरे वाजवता तुम्ही सगळे? हा. काय काय फटाके आहेत तुझ्याकडे? आपटी बॉम्ब. आपटी बॉम्ब. तुझ्याकडे काय? आपटी बॉम्ब. आणि पाऊस वगैरे हाय. आहे का? कशी साजरी होते इथली दिवाळी? इथे दिवाळी आम्ही खूप मजेत साजरी करतो. ॲक्च्युली आम्ही फर्स्ट डे सगळेजण लाईनीत रांगोळी काढायला बसतो. म्हणजे आमचा टायमिंग असतो 4 दुपारी. सगळे लाईनीत बसलो की रांगोळी होईपर्यंत पटापट ड्रेसिंग करून पहिले आम्ही फोटो काढतो. हा आमचा सेल्फी पॉईंट आहे पहिली गोष्ट. आणि मग फोटो सेशन केल्यावर थोडी मजा मस्ती चाललेली असते सगळ्यांची. आणि मग नंतर जेवल्यावर परत गप्पा मारत बसतो रात्री. म्हणजे 4 दिवस तरी सुट्टी असल्यावर हाच प्रोग्राम असतो. कशी असते दिवाळी? दिवाळी खूप मस्त असते. सगळे एकत्र, म्हणजे आमचं हे कुटुंबच आहे. चाळ म्हणजे कोण असं परकं नाही आहे यात. तर सगळे एकत्र मजा मस्ती करून दिवाळी साजरी करतो. काय काय बनवलं यावर्षी दिवाळीमध्ये आणि कशी साजरी होतीये? दिवाळीमध्ये लाडू बनवले, चकल्या बनवल्या आणि शंकरपाळ्या बनवल्या आणि करंजी बनवली. फराळ तर मला वाटतं सगळ्यांच्या घरचे झाले असतील. खायला ताव मारायला कधी सुरुवात केली? नाही, झाला सगळा फराळ बनवून. साफसफाई केली, फराळाचं झालं सगळं. काय काय खाणार आहेस? लाडू, चकल्या, करंजी, हे सगळंच. कशी चालली आहे दिवाळी? काय काय बनवलं यावर्षी? काय नवीन काही खरेदी केली आहे का? लाडू, करंजी, चकली, शंकरपाळी, खरेदी काय कपडे. तू काय घेतलंयस? सध्या तरी शॉपिंग अजून झाली नाहीये, बाकी आहे. तुम्ही किती वर्ष आहात इथे आणि कशी असते दिवाळीतली? चालू येते आम्हाला 27वीं. आम्ही लग्न करून इथे आलोय ना, 66 वर्ष नाही आम्ही इथे. 27 वर्ष झाली. आधी कुठे होतात आणि इथली दिवाळी कशी वेगळी? गावी होतो, गावी. हा, डिंगणी, संगमेश्वर. हा. तुमचं कुठलं गाव होतं किंवा कुठे राहायचं तुम्ही आधी आणि इथली दिवाळी कशी? मी मूळची इथलीच. हा, सासर माझं अर्थ रोडलं होतं. काही वर्षाने मी इथे शिफ्ट झाले. इथे शिफ्ट झाल्यानंतर लहानपणापासून मी बघत आली आहे की हे दिवाळी म्हणजे वेगळीच आहे. म्हणजे आम्ही एकत्र कुटुंबासारखं इथे राहतो. घरकुल आहे आमचं हे. आता ह्याने उदाहरण दिलं त्यांच्या मुलाचं, तो माझा नातूच. माझ्या मिस्टर ज्या वेळेला एक्सपायर झाले 2004ला, दिवाळी होती 2 दिवसात, चाळीत एकानेही दिवा लावला नाही. ही इथली परंपरा. असं कुठेच तुम्हाला संकुलन बघायला मिळणार नाही. एकमेकावर खार पण खातो तेवढंच. असं नाही की सोज्वळ आहोत. मी स्वतः आहे. पण ह्या लोकांनी भरपूर सपोर्ट केलं. जसं त्यांनी म्हणलं, चाळ म्हणजे नाळ आहे आमची, एक कुटुंब आहे. म्हणजे नातेवाईक कधीतरी पोहोचतील, बाकीच्या सगळ्या मदतीनंतर पोहोचतील, पण चाळीने जे बांधून ठेवलंय ते इतर कुठेही मिळणार नाहीये. त्याबद्दल काय सांगा? तर चाळीने म्हणजे माझा जन्मच चाळीत झालाय. पाठीमागे माझं माहेर आहे, हे सासर आहे. हे भारी आहे. त्यामुळे मी तर इथून कुठे जाऊ शकत नाही, कारण का खूप अटॅचमेंट आहे माझी. आणि या मुलांची पण या म्हणजे चाळीमध्ये खूप अटॅचमेंट आहे. ऍक्च्युली दोघं माझ्या घरात कधीच नसतं. हे सगळे चाळीमध्ये ह्याच्या त्याच्या रूममध्ये तुम्हाला भेटतील. आणि अजून काय सांगू, खूप छान वाटतंय. पण आज तुम्ही आलात ते आम्हाला खूप जास्त आनंद झालाय. कारण फर्स्ट टाइम असं कोणतरी आमचं व्हिडिओ शूटिंग करताना आमच्या चाळीचं नाव खूप पुढे घेऊन चाललात. थँक्यू. तुम्ही कुठल्या होतात आणि इथली दिवाळी कशी वेगळी? आता इथे भाड्याने राहतो. 7 वर्ष आधी आम्ही रंगारीचा इथे राहायला होतो. आता सध्या 7 वर्ष आम्ही इथे राहतो. त्यामुळे आता तिथपासून आता बघू किती वर्ष अजून इथे राहतोय. पण तरी या 7 वर्षामधली काय? खूप माणसं खूप लागवी आहेत. आम्हाला खूप आपलंसं झालं इथे राहून. म्हणजे आम्ही आता विसरणार पण नाही त्या लोकांना. खरं तर दिवाळीच्या निमित्ताने गप्पा मारतोय, मात्र या सगळ्या आठवणींमध्ये रमताना प्रत्येकाच्या ज्या पापड्यांच्या कडा आहेत त्या थोड्या थोड्याशा का होईना थोड्याशा ओलावलेल्या आहेत, थोड्याशा हळव्या झालेल्या आहेत. आणि हेच हळवे पण मला वाटतं की मुंबईमधल्या शहरांमधल्या गगनचुंबी इमारतींमधल्या झगमगाटापेक्षा चाळींमधलं हे हळवे पण आपल्याला अजूनही बांधून ठेवलेलं बघायला मिळतंय. गिरणगावामधली आत्ताची दिवाळी कशी सेलिब्रेट केली जाते हे तर आपण पाहिलेलं आहे. मात्र आपल्यासोबत आजी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की अनेक वर्षांपासून इथली दिवाळी कशी नेमकी साजरी केली जाते, कशी सेलिब्रेट होते. आजी, तुम्ही कधीपासून इथे आहात आणि कशी दिवाळी तुम्ही पाहिली आहे? 1961 पासून मी इथेच आहे. ही दिवाळी पूर्वी आम्ही म्हणजे एकत्र असायचे, म्हणजे आमचं कुटुंब असं वाटायचं. हे इथलं आजूबाजूचे परके वाटायचे नाहीत.
आणि त्यावेळेस बोनस वगैरे मिळायचा दिवाळीचं, म्हणजे गिरणगावात. तेव्हा बोनस मिळाला की खूप मजा असायची. मग फराळ आम्ही एक ठिकाणी करायचो सगळी, आज आपला तर उद्या तुमचा, तसं आम्ही वाट बघित असायचं आमच्याकडे कधी येतील लोकही. आणि एकत्र कुटुंब असायचं त्यावेळेस, त्याच्यामुळं खूप मजा होती त्यावेळीची. आणि ही मुलं आमची आता लहान लहान होती, ती आता 60-60 वर्षाची झाली. म्हणजे इथली फक्त दिवाळी नाही, इथला गणेशोत्सव असेल, इथले सगळेच सण असतील, फक्त सण नाही काहीही झालं म्हणजे एखाद्याचा वाढदिवस जरी असला तरी सुद्धा तो मोठा सेलिब्रेशन असतो. हो हो, आदल्या दिवशी 12 वाजता केक कापतात, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कापतात. आणि तेव्हा सगळी माणसं चाळीतली एक ठिकाणी येतात आणि सेलिब्रेट करतात. आजींना आपण उदंड आयुष्य लाभो अशा या दीपावलीच्या शुभेच्छा देऊयात. आणि आजी तुम्ही काय शुभेच्छा द्या? मी सर्वांना अगदी ह्याच्यापेक्षा आनंदात राहावीत माझी मुलं, एवढीच माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. शुभ चिंतावे शुभ इच्छावे वदनी शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे. मस्त मस्त मस्त. दिवाळीमध्ये तुम्ही अनेक सुवर्ण खरेदी केली असेल, मात्र आयुष्याचं सोनं करणं म्हणजे काय आहे हे आजींनी सांगितलेलं आहे. खूप खूप थँक्यू आजी. दिवाळी आहे त्यामुळे रांगोळीशिवाय ती कशी काय परिपूर्ण होईल, त्यामुळे या सगळ्या जणी मिळून रांगोळी काढतायत. मी खायचं काम करते मगासपासून. घ्या तुम्ही पण घ्या. खरं तर अशा पद्धतीची रांगोळी काढायचा मी सुद्धा प्रयत्न केला होता, मात्र मला फक्त खाणं जमलं. सगळ्या एकत्र येऊन रांगोळी काढताय, कशी मज्जा असते. कारण दरवर्षी खरं तर तसं बघायला गेलं तर दिवाळीच्या निमित्तानेच आपण रांगोळ्या काढतो. खूप मजा येते एकत्र. सेल्फी हा सेल्फी पॉइंट आहे. म्हणजे आजूबाजूचे जाळ पण आमच्या इथे येऊन फोटो काढून जाते. रांगोळी म्हणजे मजा येते. आमच्याकडे जरा कॉम्पिटिशन असतं, कोणी कुठची काढले, पहिल्या दिवशी कोणी काढले, मग दुसऱ्या दिवशी ती परत कोणाकडे दिसते का, मग तिसऱ्या दिवशी कोणी दुसरी, म्हणजे ही मिठाची काढते, कोणी काढतं, कोणी म्हणजे ह्या वहिनी तर सगळेच देखावे वगैरे. आणि कलर कॉम्बिनेशन ह्यांचं तर सुंदर असतं. ह्या वहिनींचं नक्षीकाम सुंदर असतं. हिची अशी हात ह्याची फ्रीली हँड ही काढत असते. म्हणजे असं त्याच्यात पण नाविन्य असतं. म्हणजे त्यामुळे कसं प्रत्येकाची रांगोळी कॉर्नर पासून आम्ही इथपर्यंत येऊन बघतो की कशी रांगोळी वेगवेगळी काढली. त्याच्यात पण नाविन्य असतं, त्याच्यात पण मजा असते. आणि काही काहींची जरा हे होतं असं असतं. मिठाची रांगोळी तुम्ही म्हणालात, मी पहिल्यांदाच ऐकलंय. अच्छा. मीठ म्हणजे आपलं जाडं मीठ असतं, त्याच्यामध्ये आपले रांगोळीचे रंग मिक्स करून त्याची रांगोळी काढते, एक वेगळा प्रकार काहीतरी. आणि त्याच्या डिझाईन्स काय असतात? म्हणजे आपली जे रांगोळीच्या डिझाईन्स येतात, ज्या बेसिकली बेसिक डिझाईन टाईपवाल्या ज्या डिझाईन असतात, त्याच आपण फक्त मिठाची रांगोळी एक वेगळ्या गोष्टीचा वापर करून ती रांगोळी काढली जाते. वा, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर या चाळीमध्ये पण तुम्हाला यायला हरकत नाही. इकडे तुम्हाला एक रांगोळीसाठीची वेगळी कॉम्पिटिशन तर बघायला मिळेलच, मात्र मिठाची रांगोळी सुद्धा तुम्हाला इकडे नक्की बघायला येईल. फराळाची चंगळ आपण बघतोय आणि अगदी 2 मिनिटात, म्हणजे मी तिथून इथे येईपर्यंत काहीच उरलेलं नाहीये फारसं काही. जे जे हवं होतं हे ताट तर संपूर्णपणे संपलेलं आहे. आपण जाणून घेऊयात की इथली फराळाची रेलचेल नेमकी कशी असते. खरं तर चाळ म्हटलं की एक दुसऱ्याला फराळ देणं, वाटणं ही पण गोष्ट असते. आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून जो काही फराळ केलेला आहे इकडे यथेच्छ, तो पण भारी वाटलाय.
आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही काय करायचो, घरी फराळ केलेला असायचा त्याच्या पुड्या बांधायचो आणि प्रत्येक घरोघरी नेऊन द्यायचो. आता ती संस्कृती लुप्त होऊन आम्ही आता असं केलेलं आहे की सर्व फराळ इथल्या इथेच जातोय, तर मग तो सर्व फराळ इथे आणायचा एकत्र आणि सर्वांनी बसून त्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा. म्हणजे एक 4 दिवस जे असतात ते थोडं कामाला सुट्टी असते, त्यामुळे मग सर्वांनी असं स्वतःची घरातली कामं उरकली की बाहेर यायचं, थोडं असं एक विरंगुळा म्हणून बसायचा आणि मग त्यासोबत फराळ फस्त करायचा. असं आम्ही आता चालू केलेलं आहे चाळीमध्ये. तर गिरणगावामध्ये खरं तर आम्ही आलोय आणि हा सगळा आनंद आम्ही घेताना दिसतोय. तुम्ही इथे किती वर्ष आहात? तुमची दिवाळी आतापर्यंतचे काय काय अनुभव आहेत, काय काय आठवणी आहेत? आता मला जवळपास 28 वर्ष झाली, मी इकडेच राहतो. आमची ही चाळ संस्कृती आहे आणि सगळ्या एकोप्याने आम्ही ही दिवाळी साजरी करतो. सगळे फटाके वाजवतो, फराळ एकमेकांचा आम्ही शेअर करतो आणि दिवाळी 4 दिवस सुट्टी आहे, मजा करतो आम्ही सगळे. म्हणजे आधीच्या दिवाळीमध्ये काहीसा फरक होता, तेव्हाची गिरणगावं म्हणजे इथली सगळी संस्कृती पण वेगळी होती. मात्र तरुणाई कशा पद्धतीने दिवाळी साजरी करते? तुम्ही काय काय खरेदी केलंय का यावर्षी? हो, खरेदी म्हणजे कपडे घेतो, फटाके आपण खरेदी करतो. काही जणांचे प्लॅन्स असतात, वाहनं खरेदी करण्याचे प्लॅन्स असतात, त्यानुसार सगळी आपण दिवाळी साजरी करतो.